नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश बेडांगे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. बघा, आपलं 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 1 चा सेकंड लेसन आपण सुरू केलेला आहे, ज्याचं नाव काय आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचे ऑलरेडी आपले दोन प्रॅक्टिस सेट झाले आहे, 2.1 and 2.2 दोन्ही पण झालेले आहे. आज आपल्याला जो लेक्चर मध्ये जो प्रॅक्टिस सेट घ्यायचा तो कोणता आहे 2.3. 2.3 जो प्रॅक्टिस सेट आहे हा कशावर डिपेंड आहे तर फॅक्टरायझेशन मेथड आपण मागच्या लेक्चरला बघितली होती. हे जे लेक्चर असणार आहे हे कंप्लीट स्क्वेअरिंग मेथडवर असणार आहे. कशा असणार आहे कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड. बोर्डाला हमखास 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. 3 मार्कांना क्वेश्चन आहे कंप्लीट स्क्वेअरिंग मेथड वरती. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, बट कोणती मेथड यूज करायची आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. आता कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय ती पहिले आपण काय करू समजून घेऊयात. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय आहे बघा. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड काय आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म माहिती आहे बरोबर. काय बरं स्टँडर्ड फॉर्म ax² plus bx plus c is equal to 0 is standard form of quadratic equation. Here x are one variable and a b c are 3 real numbers. a b c हे काय आपले रियल नंबर्स आहे. and index of the quadratic equation maximum 2. जास्तीत जास्त किती असते बरं इंडेक्स 2 असते. हा सर्व स्टँडर्ड फॉर्म कोणाचा आहे बरं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आहे. मग आता आपल्याला हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण ज्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले ते कोणत्या मेथडने केले होते फॅक्टरायझेशन मेथडने. आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच सॉल्व्ह करायचं आहे म्हणजे x ची व्हॅल्यूज काढायची आहे, बट कोणती मेथड यूज करायची आहे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कोणती यूज करायची आपल्याला मेथड कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. मग आता ही नेमकी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड कशी सॉल्व्ह करायची व्यवस्थित समजून घ्या. एकदा एक्झाम्पलची स्टेप कळाली का एक्झाम्पल इझिली तुम्हाला सॉल्व्ह होणार आहे. बघा आता लक्ष द्या. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये काय करायचं आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असणार आहे. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची जी c ची व्हॅल्यू आहे का c ची याला आपल्याला k कन्सिडर करायचं. काय करायचं आपल्याला k कन्सिडर करायचं. इक्वेशन ऍज इट इज राहणार आहे, फक्त c ची जी व्हॅल्यू त्याला काय कन्सिडर करायचं k. म्हणजे c ची व्हॅल्यू एक तर +5 -3 अशी कोणती पण असेल कारण की तो रिअल नंबर आहे. पण त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायची बरं रिप्लेस काय करायची k रिप्लेस करायची आणि इज इक्वल टू आपल्याला जो कोणता इथं व्हेरिएबल आहे का त्याच्यामध्ये a ऍड करायचा आणि त्याचा स्क्वेअर घेऊन टाकायचा. इथं x व्हेरिएबल ते x प्लस a करायचा, m व्हेरिएबल असेल तर m प्लस a करायचा, y व्हेरिएबल असेल तर y प्लस a करायचा आणि त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर घ्यायचा. हा स्क्वेअर जो आहे का हा सॉल्व्ह करायचा. हा स्क्वेअर कसा सॉल्व्ह होईल बरं कोणती मेथड आहे आपली कोणता फॉर्म्युला आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना. कोणता आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर. याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय बरं पहिल्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए बी प्लस काय असतं बरं बी स्क्वेअर. सेमीचा पण करायचं आपल्याला काय होईल मग एक्स स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एक्स प्लस ए स्क्वेअर. बरोबर का नाही. पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म अँड सेकंड टर्म यांचं मल्टिप्लिकेशन प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्मचं काय केलं स्क्वेअर. मग ह्या इकडचं जे इक्वेशन येणार आहे का ह्या दोघांची काय करायची कंपॅरिझन करायची. काय करायची कंपॅरिझन केली का आपल्याला पहिल्यांदा a ची व्हॅल्यू मिळेल आणि एकदा a ची व्हॅल्यू मिळाली तर नंतर ती k मध्ये सबस्टिट्यूट करायची आहे म्हणजे आपल्याला k ची व्हॅल्यू मिळणार आहे. कोणाची व्हॅल्यू मिळेल k ची. हे फक्त तुम्हाला मी स्ट्रक्चर सांगतोय एक्झाम्पल मध्ये तुमचं एकदम क्लिअर होणार आहे, पण पहिले स्ट्रक्चर कळायला पाहिजे म्हणून सांगतो. बाकी 6 एक्झाम्पल मध्ये तुमचं अत्य एकदम क्लिअर होणार आहे, काहीच तुम्हाला डाऊट राहणार नाही. k ची व्हॅल्यू काढायची. मग ही k ची व्हॅल्यू जी आहे का ही दिलेलं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का याच्यामध्ये ही k ची व्हॅल्यू एकदा प्लस करायची आणि एकदा मायनस करायची. काय करायची एकदा प्लस एकदा काय करायची मायनस. आणि प्लस मायनस केलं आपलं रेग्युलर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. काहीच जास्त अवघड नाहीये, सिंपल आहे. ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये मुलांना सर्वात अवघड वाटणारा प्रॅक्टिस सेट जो आहे तो कंप्लीटिंग स्क्वेअरिंग मेथड आहे.
सर्वात अवघड वाटतो मुलांना, पण खूप सोपं आहे. फक्त आपल्याला थोडं व्यवस्थित लक्ष द्यायचंय. एक एक्झाम्पल जरी व्यवस्थित कळालं ना, बाकीची इझिली सॉल्व्ह होते. सिंपल मेथड आहे, काही विशेष अशी अवघड नाहीये. आणि विशेष म्हणजे आपण एकाच लेक्चर मध्ये हे 6च्या 6 एक्झाम्पल इथं कव्हर करणार, म्हणजे तुम्हाला कोणती अडचणी जर राहणार नाही. ही एक मेथड आहे, ही मेथड आपल्याला यूज करायची. मग आपण काय करू आता, डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एकदम ते क्लिअर होणार आहे. तर आपण आता डायरेक्ट एक्झाम्पलच घेऊयात. फक्त मेथड काय ती तुम्हाला मी इथं फक्त थोडीशी क्लिअर केलेली आहे. मग आता बघा, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने एक्झाम्पल काय करायचे आपल्याला, सॉल्व्ह करायचे आहेत. मग आता बघा, पहिले एक्झाम्पल काय, तिथं तुम्हाला डायरेक्ट एकच क्वेश्चन आहे, एका क्वेश्चनचे 6 सब क्वेश्चन दिलेले आहे आणि तिथं वरती लिहिलंय सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. मग सांगा मला पहिले एक्झाम्पल काय, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, x square plus x minus 20 is equal to 0. This equation solved by completing squaring method. इने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्या. एक दोन एक्झाम्पल बघितले तर तुम्हाला कळून जाईल. सर्वात पहिली स्टेप काय एक्झाम्पलची, सर्वात फर्स्ट, ह्या स्क्वेअर वाला जो व्हेरिएबल आहे का त्याच्यासोबत कोणी आहे का ते बघायचं. इथं वन नसतो म्हणजे वन असतो, पण वन सोडून कोणी आहे का, नाहीये. वन सोडून जर कोणी नसेल तर आपली थोडी वेगळी स्टेप आहे. आणि याच्यासोबत जर कोणी आलाच, फॉर एक्झाम्पल इथं कोणते 2 आला किंवा 3 आला, तर हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी स्क्वेअर वाल्यासोबत कोणीच नसावं, ही पहिली अट आहे. पहिला रूल काय आहे, स्क्वेअर वाल्यासोबत 2 असेल ना सपोज इथं, ते सर्व इक्वेशनला 2 ने डिवाइड करून टाकायचं, म्हणजे 2 2 जाईल बघा, बरोबर ना. 3 असेल तर 3 ने सगळीकडे डिवाइड करून टाकायचं, म्हणजे 3 3 जाईल. म्हणजे याचा अर्थ या स्क्वेअरच्या टर्म सोबत कोणीही नसावं, पहिला तर रूल आहे. आता इथं कोणी आहे का, नाहीये, म्हणजे आपलं रेग्युलर पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह. मग आता बघा इथं काय होईल, इफ एक फक्त स्टेप तुम्हाला वाढवायची, इफ एक्स स्क्वेअर म्हणजे ही टर्म घ्यायची, एक्स स्क्वेअर प्लस एक्स, पहिल्या दोन टर्म त्याच घ्यायच्या, त्या चेंज करायच्या नाहीये. स्क्वेअर वाली आणि एक्स वाली तशीच घ्यायची. बट तुम्हाला मी सांगितलं ही जी सी आहे का, ही कशाला रिप्लेस करायची, के ला रिप्लेस करायची. मग याचा विचार करायचा नाही कसला, इथं प्लस आहे का मायनस आहे याचा विचार नाही करायचा. डायरेक्ट काय घेऊन टाकायचा, प्लस के. तुमचं इथं +20 असो नाही तर -20 असो, काही फरक पडत नाही, प्लस केच घ्यायचं. हे घेतल्यानंतर इज इक्वल टू तुम्हाला एक टर्म घ्यायची, व्हेरिएबल कोणता इथं एक्स आहे, मग एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचं. देन इफ देन काय तयार होईल बघा, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस के टर्म ऍज इट इज ठेवली, इज इक्वल टू याचा स्क्वेअर करायचा आहे ना, ब्रॅकेटचा स्क्वेअर आपल्याला करता येतो, काय राहील बरं, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म प्लस 2 इंटू प्रोडक्ट ऑफ 2 टर्म्स, म्हणजे काय रे, मल्टिप्लिकेशन एक्स होईल ना दोघांचं, प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म, स्क्वेअर म्हणजे कोणाचा रे, एक्स. इथपर्यंत काय आलं, दे. आता काय बघायचं व्यवस्थित. आता बघा इथं काय करायची बरं, कम्पेअरिंग, काय करायची आहे, कम्पेअरिंग, कंपॅरिझन करायची. कोणाची बरं, एक्स स्क्वेअर यांच्यासोबत कोणी आहे का, 1 2 3 4 कोणी आहे का, नाहीये. मग हे डायरेक्ट काय करायचे, कॅन्सल करायचे मनातल्या मनात. लक्ष द्या व्यवस्थित. एक्स स्क्वेअर गेला, यांची कंपॅरिझन नाही, कारण की यांच्यासोबत कोणी नाहीच आहे आणि ते कधीच नसतं. म्हणजे एक्स स्क्वेअरच्या टर्मचा काहीच संबंध येत नाही, कोणत्या पण एक्झाम्पल मध्ये कधीही संबंध येत नाही. एक्स स्क्वेअर गेले. आता कंपॅरिझन कोणाची करायची बरं आपल्याला, ह्या एकशे आणि ह्या एकशे, ह्या एक्स सोबत कोण आहे बरं, नाहीये म्हणजे 1 आहे, आणि ह्या एक्स सोबत कोण आहे बरं, 2a, बरोबर ना, कोण आहे 2a. मग त्यांची ती टर्म घेऊन टाकायची, पहिली टर्म तर उडाली आपली स्क्वेअर वाली, नंतर काय 1 इज इक्वल टू कोण आहे बरं, 2a, कारण एक्स आणि एक्स गेला, 1 इज इक्वल टू 2a आला, बरोबर ना. अँड पुढं हा के, आता याच्यासोबत तर याच्यासोबत कोणती व्हेरिएबल्सच नाही ना, सी चा टर्म सोबत व्हेरिएबल नसतात, मग डायरेक्ट घेऊन टाकायचा, के इज इक्वल टू ए स्क्वेअर, डायरेक्ट घेऊन टाका. सी ची टर्म इज इक्वल टू सी ची टर्म, के इज इक्वल टू ए स्क्वेअर घेऊन टाकायचं. पुन्हा एकदा सांगतो, एक्स स्क्वेअर सोबत कोणीच नाही, कॅन्सल झाला, हे कॅन्सल होईल ना.
हा इकडे प्लस इकडे आला मायनस होईल ना, कॅन्सल होऊन जाईल. एक्स एक ची टर्म बघा, ह्या एक्स सोबत 1 आहे, ह्या एक्स सोबत 2a आहे, तो घेऊन टाकला. के ची टर्म डायरेक्ट इक्वल टू मध्ये घ्यायची, केला के तसंच घेतला, ए स्क्वेअर मी तसंच. आता आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. कोणाची व्हॅल्यू काढायची? ए ची. मग ए ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय होईल बरं? 1/2, कारण की 2 हा मल्टिप्लाय अपोजिट साइडला गेला, काय होणार आहे? डिवाइड. इज इक्वल टू काय आला रे आपला? ए. मग ए ची टर्म किती आली? ए चं व्हॅल्यू किती आली बरं आपली? 1/2. ए ची व्हॅल्यू किती आली? 1/2. आता ही ए ची जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करायची के च्या आणि ए च्या व्हॅल्यू मध्ये. मग काय होईल बरं? के इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आली आपली? 1/2. ही काय 1/2 आली ना याची व्हॅल्यू, ती त्याच्यात सबस्टिट्यूट करायची. मग याचा काय बरं इथं तुम्हाला? स्क्वेअर. आणि देअरफॉर के इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर किती होणार आहे? 4. म्हणजे के ची व्हॅल्यू किती आली तुमची आली? 1/4. इथपर्यंत कळालं काय केलं? नक्की? ओके. आता मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो, आपले मेन टार्गेट आहे के ची व्हॅल्यू काढणं. आणि ही के ची व्हॅल्यू काढण्यासाठी 99% प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हेच करावं लागतं. मग आपण के ची व्हॅल्यू काढली. आता ही जी के ची व्हॅल्यू आहे का, ही रिअल इक्वेशन मध्ये एकदा प्लस करायची आणि एकदा मायनस करायची. एकदा प्लस करायची, एकदा मायनस करायची. मग आता काय बघा, नाव कोणती बरं आपली इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस एक्स. स्क्वेअर वाली पण टर्म लिहून घ्यायची, एक्स वाली पण लिहून घ्यायची, सी वाली टर्म लिहायची नाही. त्याच्या आधी काय करायचंय? के वाला एकदा प्लस करायचा, के वाला एकदा मायनस करायचा, आणि नंतर सी ची टर्म द्यायची. सी ची टर्म किती रे? -20 इज इक्वल टू 0. सेम क्वाड्रेटिक इक्वेशन खाली घेतलंय मी, फक्त के ची व्हॅल्यू एकदा प्लस केली आणि एकदा काय केली? इथपर्यंत कळालं सरांना? बाकी बघा ना, आता प्लस मायनस गेले होते, आपल्या टर्मच राहील ना, वेगळं काही राहील का? नाही. आत्ताशी आपण के ची व्हॅल्यू काढली आणि ती सबस्टिट्यूट केली, बाकी काही केलेलं नाही. इथपर्यंत कळालं सरांना? आता याचं कॅल्क्युलेशन करायचं. आता गंमत बघा काय, तुम्हाला एक मी एक्सप्लेन चांगलं करून देणार आहे, सर्वच करेल गरज पडलीच तर, पण व्यवस्थित लक्ष द्या. आता हे ज्या एकूण 5 टर्म, नेहमी 5 टर्म येतात. किती टर्म्स रे? 5. 1 2 3 4 5 टर्म्स. ज्यातल्या पहिल्या 3 टर्म्स ह्या परफेक्ट स्क्वेअरच्या. पहिल्या 3 टर्म्स कशा राहतात? परफेक्ट स्क्वेअरच्याच राहतात, काही बदलत नाही याच्यामध्ये. मग काय बघा, मग एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 ही परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाच तरी परफेक्ट स्क्वेअर ही टर्म. कशाची परफेक्ट स्क्वेअर आहे? डोळे झाकून लिहू शकता तुम्ही, डोळे नाही झाकायचे, पण सांगतो कसं लिहिणार आहे. तर बघा, ब्रॅकेट घ्यायचा, एक्स स्क्वेअरच्या ऐवजी एक्स घ्यायचा, ही जी सेकंड टर्म आहे एक्स वाली, त्याचं साइन घ्यायचं. काय रे? इथं प्लस साइन, ते प्लस घ्यायचं. इथं मायनस असतं तर मी मायनस घेतलं, प्लस आहे म्हणून काय आता प्लस घेतलं. सेकंड टर्म गेली. थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट घ्या. 1 चा स्क्वेअर रूट काय राहील? 1. 4 चा स्क्वेअर रूट काय राहील? 2. त्याचा काय घ्यायचं? स्क्वेअर. मी एक्स प्लस 1/2 ह्या टर्मचा जर स्क्वेअर केला तर माझा आन्सर काय येणार माहिती तुम्हाला? एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 येणार. डेमो देऊ का तुम्हाला? एक देतो, परत काही देणार नाही, त्याची गरज पण नाही काय. ओके, आता बघा एक डेमो देतो तुम्हाला. मी याचा जर स्क्वेअर केला, कोणाचा बरं? एक्स प्लस 1/2 याचा जर मी स्क्वेअर केला तर तिथली टर्म येणार. बघा कशी. काय करतो आपण? ए प्लस बी स्क्वेअर आहे ना, काय करतो आपण? पहिल्या टर्मचा स्क्वेअर, बरोबर का नाही, प्लस 2 इंटू दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन. काय बरं? 1/2 इंटू एक्स, बरोबर का नाही, दोन्ही टर्मचं मल्टिप्लिकेशन. प्लस काय असतं बरं? सेकंड टर्मचा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 2 2 गेट कॅन्सल होईल. मग काय राहील रे? एक्स स्क्वेअर प्लस 1 इंटू एक्स काय होणार आहे? एक्स प्लस 1/4. आली का ती टर्म? बघा बरं, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4. आता हे तुम्हाला मी सांगितलं, हे प्रत्येकच असंच होणार आहे. काय प्रत्येकच असं सॉल्व्ह करत बसायचं नाहीये. फक्त काय लक्षात ठेवायचं, ही स्क्वेअरची टर्म आहे आणि मध्ये काय घ्यायची आपल्याला? स्क्वेअर रूटची टर्म घ्यायची. मग एक्स स्क्वेअरचा काय घ्यायचं? एक्स. सेकंड टर्म वाल्याचं साइन घ्यायचं. थर्ड जी टर्म आहे का त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. 1 चा स्क्वेअर रूट 1, 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर करून टाकायचं. प्रत्येक वेळेस असंच. हे काही प्रत्येक वेळेस तुम्हाला करायची गरजच नाही, अजिबात गरज नाही. काल इथपर्यंत काय म्हटलं? ओके. आता उरलं काय रे आपल्याकडं? काय उरलं?
-1/4 -20 इज इक्वल टू 0. बरोबर का? एवढं उरलं ना, ते लिहून टाकलं. आता पुढे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. बघा आता कॅल्क्युलेशन काय होणार आहे. नेक्स्ट देअरफॉर ही टर्म मी तशीच घेतली स्क्वेअर वाली x प्लस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1/4 मायनस आता इथं डिनोमिनेटरला 4 इथं आहे का रे काही नाही ना. मग याच्या पण डिनोमिनेटरला जर 4 आला तर कॅल्क्युलेशन करणं आपल्याला सिंपल जाणार आहे. मग याच्या डिनोमिनेटरला जर 4 आणायचा असेल तर ह्या 20 ला 4 ने मल्टिप्लाय पण करावं लागेल आणि 4 ने डिवाइड पण करावं लागेल. बरोबर ना. याला काय करायचं 4 ने मल्टिप्लाय पण करायचं 4 ने काय करायचं डिवाइड पण करायचं. मग काय होईल बघा जर याला मी 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर किती होणार आहे 24 जा 80 अपॉन 4 ने काय केलं मल्टिप्लाय आणि 4 ने काय केलं आपण डिवाइड पण केलं. कळलं का नक्की 20 × 4 80 आणि खाली पण 20 घेतला 4 1 जा 4 4 20 जा 80 आपलं 20 20 तसं जाईल परत. लक्षात आलं इज इक्वल टू काय बरीच आपला 0. इथपर्यंत कळालं काही डाऊट राहील का नाही. नेक्स्ट आता फक्त कॅल्क्युलेशन करतोय आपण पहिला ब्रॅकेट तसाच ठेवू पुन्हा 1 + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोघं डिनोमिनेटर सेम आहे आपण एकदाच लिहू शकतो. बरोबर का काय करू शकतो एकदाच लिहू शकतो आणि -1 - 80 काय होणार आहे -81 दोघं मायनस मायनस असले त्यांची प्लस होईल ना साइन मात्र मायनस राहील मायनस काय होणार आहे 81 80 + 1 81 अपॉन किती होणार बरं तुमचा 4 इज इक्वल टू काय रे 0. कळलं का -1 - 80 किती होणार आहे -81 अपॉन 4 एकदाच लिहिणार आहे आपण -81/4 हा प्लस आहे मायनस आहे अपोजिट साइडला गेला काय होणार आहे प्लस होऊन जाणार आहे देअरफॉर x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81/4. इथपर्यंत कळालं सर्वांना काही डाऊट. लेफ्ट हँड साइड तर स्क्वेअरची राईट हँड साइड सुद्धा आपल्याला स्क्वेअरची करून घ्यायची कशी करू बघा आपण देअरफॉर x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81 हा कसला स्क्वेअर आहे रे 9 चा व्हेरी गुड 4 हा कसला स्क्वेअर आहे 2 चा मी याच्याऐवजी असं करू शकतो ना काही प्रॉब्लेम का दोघं बी स्क्वेअर स्क्वेअर आले बघा आता आणि दोघं स्क्वेअर वाले येतातच आणावाच लागतात येत असेल तर ठीक नाही तर ओढून काढून आणावं लागतात कशी ते पुढे गेलं सांगतोच इथपर्यंत कळालं. आता दोन्ही टर्म स्क्वेअरचे आले आपल्याला तर फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची रे x ची काढायची ना आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आता कमी करत जायचं. मग इथं स्क्वेअर आहे आपण काय घेऊ दोघांचा स्क्वेअर रूट घेऊ स्क्वेअर रूट घेणं म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर जाणं बरोबर ना म्हणून आपण लिहू शकतो बघा टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड अँड वी गेट काय मिळणार आहे स्क्वेअर रूट घेणं म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर जाणं हे तुम्हाला आधी पण सांगितलंय. एक स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय राहणार तुमचा एक्स म्हणजे फक्त कोण जातो स्क्वेअर जातो झालं तुमचं स्क्वेअर रूट निघालं. मग आता काय राहील बरं इथं x + 1/2 इज इक्वल टू 9/2 पण एक गोष्ट असं लक्षात ठेवा नेहमी स्क्वेअर रूट घेताना नेहमी एक प्लस आणि काय घ्यावं लागतं मायनस. हे काय घेतो माहिती आहे का तुम्हाला हे कोणालाच माहित नसेल जनरली सांगतो एकदा कारण की आपल्याला 6 एक्झाम्पल आहे ना हे 6 टाइम्स येणार आहे त्यामुळे पहिल्यांदाच सांगून देतो. काय असं करतो बघा मला आता तुम्ही एक सांगू शकता का हे एक्झाम्पलच्या बाहेर जातोय मला एक तुम्ही सांगू शकतात का 4 हा कोणाचा स्क्वेअर आहे रे 2चा आहे अजून एका टर्मचा स्क्वेअर आहे 2 4 हा कसला स्क्वेअर आहे तुम्ही म्हणता 2चा आहे ओके काय हरकत नाही 2चा स्क्वेअर किती तुमचा आला 4 पण अजून एक टर्म आहे त्या टर्मचा स्क्वेअर सुद्धा 4 आहे -2चा -2चा बी स्क्वेअर किती जातो मग तुम्हाला फक्त मी म्हटलं का 4 हा कसला स्क्वेअर आहे तुम्ही म्हटले सर 2चा आहे मी म्हणत चुकलंय का कारण की -2चा पण आहे ना लक्षात. आता मी असं बोलल्यामुळे तुम्ही हुशार होता लगेच आणि मी पुढच्या वेळेस तुम्हाला विचारेल 4 हा कसला स्क्वेअर आहे लगेच तुम्ही सांगशाल -2चा मी म्हणत नाही 2चाच आहे कन्फ्युजन होऊ राहिलं ना म्हणजे मायनस वाल्याचा बी स्क्वेअर आणि प्लस वाल्याचा स्क्वेअर एकच असतो चेंज नाही होत कधीच. मग आता ही परफेक्ट स्क्वेअर वाली व्हॅल्यू आहे ना याचं स्क्वेअर रूट काय माहिती नाही आपल्याला
ह्या 4चं स्क्वेअर रूट 2a की -2 माहितीये का? नाही ना, ही स्क्वेअर वाली टर्म होती. मग स्क्वेअर मधून स्क्वेअर रूट येताना एक तर प्लस पण असू शकते किंवा मायनस पण. म्हणून प्रत्येक वेळेस स्क्वेअर रूट घ्यायचंय आपल्याला आणि त्यावेळेस प्लस आणि मायनस घ्यायचंय. प्लस मायनस काय घेतला कळालं का? मला हे ना 12वीला गेल्यावर कळायचं. तो बंद नुसतं घ्यायचो मी, मलाही कळत नव्हतं काय प्रकार आहे हा. तरी आउट ऑफ मार्क्स मिळायचे हा भाग वेगळा आहे, पण त्याच्या कन्सेप्ट क्लिअर नव्हत्या होत. हे तुमचे मी तर क्लिअर केलंय. स्कूलमध्ये जनरली हे काय एवढा कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तुमचे. जरी टॉपिक झाला ना तरी तुम्ही तुमचे टीचर जे आहे ते प्लस मायनस घेणार आहे, का घेतला असं सांगा म्हणायचं 2 मिनिटं. कळ कसं काय म्हणा, असं चेष्टा नाही करायची सरांची, शिक्षक आहे. तर हे कळालं सरांना प्लस मायनस काय घेतलं. ओके, मग आता 2 टर्म सेपरेट लिहून घेणार आहे. काय करणार आहे आपण या 2 टर्म सेपरेट. मग काय होईल सेपरेट लिहून घेतल्या तर x + 1/2 इज इक्वल टू पहिल्यांदा प्लस वाला घ्यायचा और दुसऱ्यांदा काय घ्यायचा x + 1/2 कोण घ्यायचा रे मायनस वाला घेऊन टाकायचा. एकदा प्लस एकदा मायनस, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना व्हेरिएबलचे किती आन्सर येतात आपले, मग येणार आता आपले पण 2. अलग लक्षात. मग याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. बघा कॅल्क्युलेशन कसं होईल. बर काय बरं, आता याचं कॅल्क्युलेशन हा प्लस तिकडे यायला काय होणार आहे मायनस. मग x इज इक्वल टू 9/2 मायनस काय होणार आहे 1/2. 1/2 प्लसचं तिकडे यायला काय झाला मायनस. अँड इथं पण लिहून घेतो वाटलंच तर. अँड सेकंड कोणता आहे बरं, ह्या पण एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ ना. x इज इक्वल टू काय होईल बरं -9/2 मायनस 1/2, कारण की हा प्लस आहे तिकडे गेला काय होणार आहे मायनस होऊन जाणार आहे. नेक्स्ट देअरफॉर x इज इक्वल टू 9 मायनस, कारण डिनॉमिनेटर सेम आहे एकदाच लिहितो आपण. 9 - 1 किती होणार आहे 8. अँड इकडे काय होईल बघा x इज इक्वल टू -9 - 1 किती होणार आहे -10 अपॉन किती होणार 2. डिनॉमिनेटर सेम एकदाच लिहितो आपण. आता इथं डिवाइड होऊ शकतं ना कितीने 2 1 जा 2 2 4 जा 8 2 1 जा 2 2 5 जा 10. मग काय शिल्लक राहिलं बरं आपल्याकडं, देअरफॉर x इज इक्वल टू 4. अँड सेकंड काय बरं x इज इक्वल टू -5, कारण की मायनस साइन आहे ना. आणि आपल्याला व्हेरिएबल सॉल्व, आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करणं म्हणजेच काय असतं, जे काही व्हेरिएबल आहे का त्याचा आन्सर काढणं. मग x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू काय 5 हेच तर आपला आन्सर आहे. देअरफॉर मग म्हणू शकतो देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर x इज इक्वल टू 4 अँड -5. कळलं का एक्झाम्पल, नक्की का? थोडं मुलांना थोडं इथं काहीतरी असं अवघड वाटतं, पण काय अवघड नाही. एकदा दोनदा चांगलं जर बघितलं तर काही प्रॉब्लेम नाही. कळलं कोणत्या कोणत्या स्टेप मध्ये एक्झाम्पल केलंय बघा आपण सर. काय केलं आपण पहिल्यांदा, जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का सी सोडून सर्व घेतलाय, फक्त सी ला काय म्हणलंय आपण के. इज इक्वल टू नेहमी काय घ्यायचं आहे व्हेरिएबल प्लस ए, त्याचं काय घ्यायचं आहे स्क्वेअर, ए एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर. त्याचा स्क्वेअरिंग करून घेतला आपण, कंपॅरिझन केलं, ए ची व्हॅल्यू काढली, ए ची आन्सर आलं ते के मध्ये टाकलं, के ची व्हॅल्यू आली, के ची व्हॅल्यू एकदा प्लस केली एकदा मायनस केली. मग पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करत गेलो, टेकिंग स्क्वेअर रूट घेतलं, एक ची व्हॅल्यू काढली, आलं आन्सर. असं छोटस एक छान उदाहरण आहे. कळलं काय नक्की का? अजून एक उदाहरण तुम्ही घेतलं का तुमचं हे क्लिअर होत. कळलं मी काय म्हणतोय नक्की का? शुअर एकदम? लय संशयत नका पाहू माझ्याकडं, लय संशयत पाहू राहिले का? नाही ना? कळलं थोडं, कळलं का? 100% एकदम. व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला हे अजून व्यवस्थित कळून जाईल, काय प्रॉब्लेम येणार नक्की. घ्यायचं का डायरेक्ट सेकंड वालं, मग सेकंड पण सेम आहे, काही एक फरक नाहीये. चला आपण एक्झाम्पल नंबर काय घेऊया आता सेकंड. पोरांनो कळालं का? ए पोरांनो नक्की ना?
काय रे भाऊ, कळालं ना? काय कळालं भाऊ? सर्व कळालं ना व्यवस्थित? व्हेरी गुड. मग आता आपण काय घेऊया? एक्झाम्पल नंबर सेकंड. सांगा बरं सेकंड एक्झाम्पल काय आता? एक्झाम्पल नंबर सेकंड. ओके, सांगा एक्झाम्पल नंबर काय घेऊ आपण? सेकंड. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. सेम पहिल्यासारखं, काही फरक नाही, व्यवस्थित लक्ष द्या. करण अर्जुन इकडे पाय बाबडा, इकडे लक्ष द्या. काय करायचं आता आपल्याला? इफ पहिल्या दोन टर्म तशाच घ्यायच्या. आता व्यवस्थित पुन्हा लक्ष द्या. काय घ्यायचं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 2x. फक्त जी सी ची टर्म आहे का त्याच्याऐवजी कोण घ्यायचं आपल्याला? कोण घ्यायचं आहे? के. प्लस काय घ्यायचं आहे? के इज इक्वल टू काय रे? 0. मायनस आहे का प्लस आहे? सी याचा विचार करायचा नाही, डायरेक्ट प्लस के घेऊन टाकायचं. हा, इज इक्वल टू काय घ्यायचं रे आपल्याला? इज इक्वल टू एक्स प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायचा आहे. एक्स व्हेरिएबल एक्स घ्यायचा, ए हा फिक्स घेऊन टाकायचा, स्क्वेअर फिक्स करून टाकायचा. का करायचा माहितीये का? कारण की कम्प्लीट स्क्वेअरिंग मेथड चालू आहे ना आपली, म्हणून. बाकी काय अलग लक्षात? ओके. आता याचं काय करायचं? स्क्वेअरिंग करून टाका. काय होईल बरं? एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस के इज इक्वल टू काय होईल बरं? याचं ही स्टेप प्रत्येक ठिकाणी सेम राहील. पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर, काही चेंज होणार नाही. देन आता काय करायची आहे? कंपॅरिझन. कंपॅरिझन केलं काय होईल रे बघा तिथं? कंपॅरिझन एक्स स्क्वेअर गेला, स्क्वेअर स्क्वेअरला गेला. आता कोण आहे? एक्स वाला आणि एक्स वाला ते पण गेले. राहिलं कोण रे इथं आता? 2 इज इक्वल टू एक्स नाही घ्यायचा आपल्याला, 2 इज इक्वल टू कोण घ्यायचा? 2a. बरोबर. अँड तिसरा कोण आहे आता? के. के तसंच घ्यायचा, के इज इक्वल टू काय आहे? ए स्क्वेअर. तो कधी बदलत नाही. आता पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू काढून घ्यायची, मग के ची व्हॅल्यू काढायची. मग काय होईल बरं? हा 2 ऍज इट इज ठेवला, 2 हा मल्टिप्लाय इकडे आला, काय झाला? डिवाइड इज इक्वल टू काय बरं? ए. 2 1 जा 2, 2 1 जा 2, म्हणजे ए इज इक्वल टू काय आला तुमचा? आला 1. ए ची व्हॅल्यू किती आली तुमची? आली 1. आता ही ए ची व्हॅल्यू काय करायची तुम्हाला? सबस्टिट्यूट करायची. देअरफॉर के इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती? 1. 1 चा स्क्वेअर किती होणार आहे रे? 1च राहील. म्हणजे तुमची के ची व्हॅल्यू किती आली? आता के ची व्हॅल्यू आली 1. आता ही के ची व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशन मध्ये एकदा प्लस करायची नाही, एकदा मायनस करायची. तेच चाललंय, वेगळं काही नाहीये. मग आता काय बरं आपली इक्वेशन? इथं एक्स स्क्वेअर प्लस काय आपलं? 2x. दोन टर्म लिहून घ्यायचे. असं सी लिहायचा का लगेच? नाही. मग हा के वाला कोण आलाय? 1 आहे. एकदा 1 प्लस करा, एकदा 1 मायनस करा, नंतर सी वाली टर्म लिहा. किती रे? -5 इज इक्वल टू 0. इथपर्यंत कळालं सर्वांना? काही डाऊट राहील का? आता पुढं काय होईल बघा इथं. क्लिअर जागा होईल ना आपल्याला व्यवस्थित थोडी अजून. ओके, बर. आता काय करायचंय तुम्हाला? आता तुम्हाला मी सांगितले एकूण किती टर्म्स आल्या इथं? 5 टर्म्स. त्यातल्या पहिल्या 3 टर्म्स ह्या काय? परफेक्ट स्क्वेअर आहे. कोणाच्या आहे? शोधायचे. माहित नाही अजून. आता बघू काय. बघा आता परफेक्ट स्क्वेअर करताना काय करायला लावलंय मी तुम्हाला इथं? पहिल्याचा स्क्वेअरच्या ऐवजी फक्त स्क्वेअर रूट घ्यायचं, म्हणजे फक्त काय घ्यायचा? एक्स. सेकंड टर्मचं काय घ्यायची बरं तुम्हाला? साइन. थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट. थर्ड टर्म कोणती तुमची? 1. 1 चं स्क्वेअर रूट किती राहतं रे? 1च राहतं. त्याचा घ्यायचा स्क्वेअर. कळालं का? पहिल्या टर्मचा स्क्वेअर रूट घेतला, सेकंड टर्मचा साइन घ्यायचं, थर्ड टर्मचा पुन्हा स्क्वेअर रूट घ्यायचं. 1 चं स्क्वेअर रूट 1च राहतं. कळालं का? झालं 3 टर्म. 3 टर्मचा हा काय? स्क्वेअर रूट आहे. याचा हा स्क्वेअर आहे, याचा हा स्क्वेअर रूट आहे. क्लिअर झालं? हा, तू या काय वरती जाऊन बसला ना? अरे बाबडा, मी आता सांगितले ना, 2 आणि ह्या 2 च्या सोबतचा काही संबंध नाही. मग अशी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवलं ते. मी पुन्हा सांगतो बाबडा,
लक्ष कोणाकडे आहे तुझं आलं? माझ्याकडे आहे ना. व्हेरी गुड. माझं लक्ष द्या. काय सांगतोय, पहिल्या ज्या 3 टर्म आहे का बाबड्या, यातल्या पहिल्या टर्मचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मग एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय राहणार आहे? एक्स. मधल्याचं फक्त काय घ्यायचं? साइन. बाकीचा डोक्याला लोड घ्यायचा नाही. काय नाही घ्यायचा? लोड नाही घ्यायचा. मग इथं काही असू द्या, पण याचं फक्त काय घ्यायचं? साइन. आलं का ते? साइन घ्यायचं. काय घ्यायचं? साइन. किती आलं मग तुमचं? आलं प्लस. तिसऱ्या टर्म म्हणजे कोण आहे रे? 1 आहे. 1 चा स्क्वेअर रूट किती राहणार आहे? 1. संपला विषय. इथं तुम्हाला काही लिहिलेलं असू द्या, शिव्या काही लिहिले ना असू द्या, पण त्या घ्यायच्या का? नाही. फक्त साइन घ्यायचं. झालं का? नक्की एकदम शोर शॉट. ओके नक्की. आता राहिलं कोण रे? -1 -5. किती होणार आहे रे? -6. व्हेरी गुड. जाणार आहे -6 इज इक्वल टू किती तुमचा? 0. हा मायनस तिकडे गेला, काय होणार आहे? प्लस x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6. बरोबर का नाही? पण तुम्हाला इकडे स्क्वेअर आहे तर तिकडे बी स्क्वेअर वाली टर्म पाहिजे ना. आता मग मला सांगा 6 हा कसला परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. जर एक्झाम्पल म्हणून म्हणता, जर तुम्हाला इथं 9 असता तर तुम्ही काय केलं असतं? 9 च्या ऐवजी 3 चा स्क्वेअर केला असता. बरोबर का नाही? पण प्रॉब्लेम आता असा झालाय, इथं तर 6 आहे. 6 हा कसलाच परफेक्ट स्क्वेअर नाहीये. मग इथं काय करायचं बघा. अशा वेळेस तुम्हाला x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज ठेवा इज इक्वल टू, याला अंडर रूट मध्ये टाका आणि त्याचा स्क्वेअर घेऊन टाकू ना आपण. स्क्वेअर आणि रूट गेला 6 राहील ना आपला. कळलं का? तुम्हाला सांगितलंय ना मी, अंडर रूट एक्स स्क्वेअरचा अर्थ काय असतो? स्क्वेअर जातो, रूट जातो, म्हणजे एक्स राहतो ना. मग आपला बी 6 तसंच राहील बघा. काही चेंज केलाय का आपण? आले का स्क्वेअर वाली टर्म? स्क्वेअर वाली टर्म पाहिजे होतं दोन्हीकडे, आले ना आपल्या स्क्वेअर वाल्या टर्म. मग आता काय होईल बघा. मग इथं काय घ्यायचं असतं तुम्हाला? टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. वी गेट स्क्वेअर रूट घेताना फक्त स्क्वेअर जातो ना. मग काय राहील रे इथे शिल्लक? एक्स प्लस 1 इज इक्वल टू काय राहील रे? स्क्वेअर रूट घेताना प्लस मायनस याचं सांगितलं ना तुम्हाला. काय राहतं? प्लस मायनस. प्लस एकदा मायनस अंडर रूट 6. कळलं ना? स्क्वेअर रूट घेताना काय येतं? प्लस मायनस. काय येतं? मगाशी मी प्रूफ करून दिले तुम्हाला. आता एकाला प्लस घ्यायचं आणि एकदा काय घेऊन टाकायचं? आपल्याला मायनस घेऊन टाकायचं आहे. देअरफॉर एक्स प्लस 1 इज इक्वल टू प्लस वाला 6 अँड दुसरा मायनस वाला घ्यायचा, म्हणजेच काय? एक्स प्लस 1 इज इक्वल टू मायनस अंडर रूट 6. कळलं ना? ओके. आता आपल्याला फक्त व्हॅल्यू कोणाची काढायची रे? एक्स ची काढायची ना. मग हा 1 इकडे प्लस तिकडे याला काय होणार आहे? मायनस. तर x इज इक्वल टू अंडर रूट 6 मायनस 1. अँड इथं काय होईल रे? x इज इक्वल टू मायनस अंडर रूट 6. 1 आहे तिकडे याला काय नाही? मायनस 1 होणार आहे. मग हेच तर तुमचे दोन आन्सर आहे ना. मग पहिले x काय आला? अंडर रूट 6 मायनस 1 आणि सेकंड काय आला? मायनस अंडर रूट 6 मायनस 1. आणि हेच तर तुमचे रूट्स आहे. देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर काय राहणार आहे? x इज इक्वल टू अंडर रूट 6 मायनस 1 अँड मायनस अंडर रूट 6 मायनस. हेच तर तुमचं सोल्युशन आहे. कळलं का? नक्की. सेम पहिले एक्झाम्पल सारखंच केले. काय केलं आपण? के ची टर्म घेतली, त्याच्यावर आपण ए ची व्हॅल्यू काढली. मग के ची व्हॅल्यू काढली, के एकदा प्लस केला एकदा मायनस केला, स्क्वेअर काढला, स्क्वेअर रूट घेतलं, एक ची व्हॅल्यू काढली, आला आपला आन्सर. कळलं सर्वांना? नक्की एकदा. काय डाऊट? नक्की. फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिन्ही पण एक्झाम्पल सेम आहेत. त्यातलं पहिलं पण घेतलं आपण, दुसरा पण घेतला, थर्ड वाला पण असंच आहे, काही फरक नाहीये. बरोबर का नाही? एकदम. मग थर्ड वाला होमवर्क होईल का? नक्की एकदम. तिसरं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर टाकून द्यायचं, उद्या दाखवायचं सुद्धा. कळेल? एकदम शुअर. चौथं आणि पाचवं एक्झाम्पल थोडं वेगळं आहे. थोडं म्हणजे असंच आहे पण थोडा चेंज आहे. घेऊ का डायरेक्ट फोर्थ वाला? मग नक्की एकदम शुअर. अरे बोला काहीतरी. पाचवं घेऊ नाही ना, घेतो ना चौथं वगैरे घेतो ना काहीतरी. फोर्थ वाले घेतो चला.
पाचवं नको घेऊ, मला सांगा तिसरं नको घेऊ, चौथं घेऊ का? हा मग चौथं घेतो ना. बघा फोर्थ वाला सांगा बरं काय मग मला, फोर्थ वाला एक्झाम्पल. 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि ते क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे? कोणत्या मेथड डावरी राही उभी, कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं आहे? कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. कोणती? कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड. बस खाली आणि राही उभी, परत एकदा राही उभी, तिला उठव, उठ तू पण. हा आता बसा खाली, दोघी नाही एकेकीने बसायचं होतं. उठा उठा उठा, आता एकेकीने बसा आणि बसा. आता बस, व्हेरी गुड. आता थोडं बरं वाटेल तुम्हाला. बरं आता मी सरळ पहिलं काय सांगितलंय तुम्हाला, स्क्वेअर वाल्यासोबत रिअल नंबर पाहिजे का? नाही. पण इथं रामभाऊ आलाय, कोण आलाय आपला? 9 आलाय. 9 आला, कोण आला? 9. मग हा 9 नकोय ना, 9 काय करायचं आहे? काढून टाकायचं आहे. पण काढून टाकते तो का असा? नाही, त्याला खालून काय करावं लागतं? डिवाइड. काय करायचं? डिवाइडिंग बाय 9. टोटल इक्वेशनला याच्या स्क्वेअरच्या टर्म सोबत जो आला का तिने डिवाइड करून टाकायचं. कोण आलाय? 9. 9 नी सर्वाला डिवाइड करून टाकायचं. 2 आला असतं तर 2 नी सर्वांनी डिवाइड केलं असतं. 10 आला असतं तर 10 नी सर्वाला डिवाइड केलं असतं. अलग लक्षात? मी तर किती डिवाइड करायचं पहिल्यांदा, आता आपल्याला डिवाइडिंग बाय 9 आणि वी गेट 9 ने जर डिवाइड केलं तर पोरांनो काय येईल इथं? 9 9 गेल्यावरती काय राहील तुमचा? फक्त y². बरोबर का नाही? मायनस 12 अपॉन 9y, 12 ला 9 ने डिवाइड केलं ना, प्लस 2 ला सुद्धा कशाने डिवाइड करायचंय? 9 ने, इज इक्वल टू 0 ला सुद्धा 9 ने डिवाइड करायचंय. 0 ला कशाने डिवाइड करायचं? आन्सर काय राहील तुमचं? आलं 0. आलं इथपर्यंत लक्षात? ओके. आता स्क्वेअरच्या टर्म सोबत कुणी आहे का? नाही. मग आता आपलं रेग्युलर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. मग काय करायचं बघा, आता आपलं रेग्युलर एक्झाम्पल, इफ पहिल्या 2 टर्म तर तशाच घ्यायच्या आपल्याला. कोणत्या रे? y² मायनस 12 अपॉन 9y. आता काय घ्यायचं या सी च्या ऐवजी? प्लस के. सी च्या ऐवजी काय घ्यायचं असतो? प्लस के. इज इक्वल टू काय घ्यायचं आहे बरं? आपला व्हेरिएबल ज्यावेळेस एक्स होता एक्स घ्यायचो. आता आपला व्हेरिएबल काय? y प्लस ए ब्रॅकेट स्क्वेअर, त्यात काही चेंज होणार नाही. मग याचं काय करायचं? आता आपल्याला स्क्वेअरिंग करून टाकायची. y² मायनस 12 अपॉन 9y ऍज इट इज प्लस के ऑल्सो ऍज इट इज इक्वल टू याचं स्क्वेअर घ्या, y² प्लस 2ay प्लस a². बरोबर का? तेच चाललंय आपलं. आता काय करायचं आपल्याला बघा, आता काय करायची रे आपल्याला? कंपॅरिझन. कंपेअरिंग अँड वी गेट. कंपेअरिंग केल्यावर काय होईल रे बाबडे नातीचा? कंपेअरिंग केलं काय? वाय वाले गेला का? स्क्वेअर वाला आलं लक्षात? कोण गेला? वाय ने गेला. y² वाला आलं ध्यानात? त्याच्यापासून त्रास नाही तुला? नाही तर मग इकडे बोलवायला नाही ना. y² गेला का? इथं गेला ना. आता आपल्याला कोणती बरं? वाय ची टर्म बघा, वाय ची. मग कोण उरला इथं? 12 अपॉन 9 इज इक्वल टू कोण आहे बरं याच्यासोबत? 2a. आला का? अँड कॉमन लिहितो सर्वांचं. कॉमन आहे ना? ओके. परत लिहिण्यापेक्षा आता इथं कोण राहिला? के ची टर्म तर तशीच घ्यायची. के इज इक्वल कोण येणार तुमचा? ए स्क्वेअर. ते काही चेंज नाही होत कधी, ते तेच राहतात. आता काय बघा पोरांनो, हा 2 इथं मल्टिप्लाय अपोजिट साइडला आला काय होईल? डिवाइड झाला. बरं करून टाकतो चला. 12 अपॉन 9 इंटू काय होणार आहे? 2 इज इक्वल टू काय रे? ए. मग आता डिवाइड होईल का रे कशाने? येस. 2 1 जा 2, 2 6 जा 12. अजून कशाने डिवाइड होईल बरं? 3 2 जा 6, 3 3 जा 9. दॅट इज a इज इक्वल टू किती आला बरं आपला? therefore a इज इक्वल टू किती आला आपला? 2 अपॉन 3. ए ची व्हॅल्यू आली का तुमची वाली? ए ची व्हॅल्यू जर आली तर आपण सबस्टिट्यूट करू ना.
मग काय होईल देअरफॉर के इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि देअरफॉर के इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर 4 3 चा स्क्वेअर 9 के ची व्हॅल्यू किती आली बाबड्यांनो आपली 4/9 आणि ही के ची व्हॅल्यू एकदा काय करायची इक्वेशन मध्ये ह्या इक्वेशन मध्ये ज्याच्यासोबत वाय स्क्वेअर सोबत कोणीच नाही त्याच्यामध्ये काय करायची एकदा प्लस एकदा काय करायची मायनस करायची आहे. मग आता काय बघा इथं देअरफॉर कोणतं इक्वेशन आपलं हे वाय स्क्वेअर हे रिअल हे वरचं नाही घ्यायचं त्याच्या क्वेश्चन मध्ये कोणतं घ्यायचंय ज्याच्यात वाय स्क्वेअर सोबत कोणी नाही तेच घ्यायचं असतं. मग वाय स्क्वेअर मायनस किती लिहितं 12/9y प्लस काय करायचं एकदा के ची टर्म म्हणजे कोण प्लस करायचं आहे 4/9 एकदा त्यालाच काय करायचं आहे रे मायनस आणि नंतर मग आपली टर्म कोणती रे +2 2 चे ना काय घ्यायचा +2/9 इज इक्वल टू 0 ह्या टर्म मध्ये सर्व मी ऍड केलं प्लस आणि एकदा मायनस इथपर्यंत कळालं. एकूण किती टर्म्स आले या 5 टर्म्स आले त्यातल्या पहिल्या 3 टर्म्स काय परफेक्ट स्क्वेअर आहे कोणाचे आहे डावरे सांगा राय उभी पटक्यान डावरे उभी राय काय करायचंय आदिती राय उभी सांग परफेक्ट स्क्वेअर कोणाचा आहे काय कोणाचा आहे हो परफेक्ट स्क्वेअर लिहा सांगा मला मी लिहितो ना सांगा तुम्ही मला कोणता आहे वाय व्हेरी गुड मायनस 2/3 व्हेरी गुड 2/3 बाबड्यांना तुम्हाला सांगितलं नाही सोन्यांनो स्क्वेअर वाल्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं मधल्याचं फक्त काय घ्यायचं साइन फक्त काय घ्यायचं साइन सोडून द्यायचं सेकंड डायरेक्ट थर्ड वर जायचं 4 चं स्क्वेअर रूट आणि 9 चं स्क्वेअर रूट त्याचा स्क्वेअर करून टाकायचं समजा 30 स्टेप आहे ना आता तुम्ही विसरणार नाही कधीच बसा खाली. आता इथं काय होईल बघा इथं -4 प्लस 2a डिनॉमिनेटर सेम आहे ना एकदाच लिहू शकतो आपण डिनॉमिनेटर काय इथं एकदाच लिहू शकतो कारण की तो सेम आहे. मग आता -4 प्लस 2 किती होणार आहे रे -2 होईल ना जाणार रे -2 इज इक्वल टू कोण आहे बरं 0 कळालं सर्वांना डिनॉमिनेटर सेम असले आपण एकदाच लिहितो वरती कोण आहे -4 प्लस 2 म्हणजे काय होणार आहे -2 बरोबर ना हा -2/9 मायनस आहे तिकडे गेलं काय होणार आहे ऑपोजिट साइडला गेल्यावर प्लस देअरफॉर काय होणार बघा y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस तिकडे गेलं काय होणार आहे अलग लक्षात इथपर्यंत आता जसं इकडे परफेक्ट स्क्वेअर आहे ना तसं तिकडे बी स्क्वेअर करून घ्यायचं आपल्याला मग काय होईल बघा इथं y -2/3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू आता 2 तर कसला परफेक्ट स्क्वेअर आहे का रे नाही मग काय घ्यायचं रे √2 3 हा कसला परफेक्ट स्क्वेअर आहे का सॉरी 9 हा कसला परफेक्ट स्क्वेअर आहे का 3 चा आहे मग काय घ्यायचं इथं 3 आणि त्याचा स्क्वेअर केला आपलं हे आन्सर बरोबर का नाही √2 चा स्क्वेअर 2 3 चा स्क्वेअर नाही क्लिअर झालं ना हे ऍडजस्टमेंट ही करावं लागते आपल्याला. मग आता पुढे काय होईल बघा दोघं स्क्वेअर वाले आले का मग आता काय घ्यायचं यांचं आलं स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड अँड वी गेट स्क्वेअर रूट घेणं म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर जाणं स्क्वेअर रूटचा अर्थ काय स्क्वेअर जाणं म्हणजे वी गेट काय मिळणार आपल्याला y -2/3 इज इक्वल टू प्लस अँड मायनस स्क्वेअर रूट घेताना प्लस मायनस घ्यायचं प्लस मायनस काय बरं √2/3 कळलं ना एकदा प्लस वाला घ्यायचं आणि एकदा मायनस वाला म्हणजेच काय होईल बरं y -2/3 इज इक्वल टू √2/3 अँड दुसरा काय घ्यायचा y -2/3 इज इक्वल टू मायनस √2/3 एकदा प्लस वाला घेतला एकदा मायनस वाला हे आता आपल्याला सॉल्व्ह करायचे. असं छोटस उदाहरण राहते हे काही असं अवघड नाही हसायचं नाही. आता मायनस आहे ना तिकडे गेल्या काय होणार आहे प्लस होऊन जाणार आहे काय होईल बघा मग देअरफॉर काय होईल इथं y इज इक्वल टू
√2 मायनसचा काय होणार आहे +2/3 अँड सेकंड काय बरं y इज इक्वल टू -√2/3 हा मायनस तिकडे याला काय होणार आहे +2/3 इथपर्यंत काय आलं फक्त प्लसचा मायनसचा प्लस झाला अपोजिट साईडला गेल्यामुळे बाकी काही नाही झालं. मग आता यांचा डिनॉमिनेटर सर्वांचा काय रे मग आपण तो एकदा लिहू शकतो y इज इक्वल टू √2 + 2 अपॉन किती होणार आहे रे 3 अँड इथं काय बरं y इज इक्वल टू -√2 + 2/3 हेच तुमचा आन्सर आहे. कधी कधी हा फक्त प्लस वाला आधी लिहा रूट वाला नंतर लिहा काही फरक पडत नाही. एक तर असं राहतं किंवा y इज इक्वल टू 2 + √2/3 हे थोडं दिसायला बरं दिसतं म्हणून बाकी काही बाकी दोन्ही आन्सर सेम आहे. y इज इक्वल टू 2 -√2/3 आणि हेच तर आपले रूट्स आहेत. हे दोन आपले काय आहे रूट्स आणि देअरफॉर रूट्स of given quadratic equations are किती बरं y is equal to 2 + √2/3 and 2 - √2/3 हे दोन रूट्स आहेत. कळालं की एक्झाम्पल सर्वांना त्याच स्टेप आहे काही वेगळ्या नाही काही चेंज केलेलं नाही नक्की काय शुअर एकदम काही डाऊट एकदम नाही कोणतं ते चौथं पाचवं घेऊ का मग पाचवं नको घेऊ एकदम शुअर सहावं घेऊ म्हणते का ओके क्वेश्चन नंबर बघूया आपण 6 वाला सांगा बरं काय 6 वाला 6 वाला नाही 5x स्क्वेअर 4x + 7 हे काही नाही ना पहिले काय करायचं आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्यायचं वाक्य आहे दुसरं बघा काय स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय बरं 5x स्क्वेअर हे सर्व प्लस वाले अपोजिट साईडला आलं मायनस होईल कारण की राईट हँड साईडला फक्त कोण ठेवायचं असतो आपल्याला 0 मग -4x - 7 इज इक्वल टू 0 आता आपल्याला कोण नको इथं 5 नको व्हेरी गुड मग ह्या 5 ने टोटल इक्वेशनला 5 ने डिवाइड करून टाकायचं टोटल इक्वेशनला मग काय होईल बरं इथं डिवाइडिंग बाय 5 to above equation and we get काय होईल मग 5 डिवाइड केल्यावर तिथं कोण राहणार फक्त x स्क्वेअर -4 बाय काय आहे रे 5x -7 बाय किती होणार आहे रे 5 इज इक्वल टू 0 ला 5 डिवाइड केलं तरी 0च राहणार काही बदलणार आहे का इथपर्यंत काय सेम पहिल्यासारखं झालं सेम सॉल्व होणार आहे आता काय होईल बघा हेच मेन इक्वेशन आहे आपल्यासाठी आता याचा काही संबंध नाही राहिला हेच मेन आहे आपल्यासाठी मग आता काय होईल बघा इथं आता एकदा काय करायचं आपल्याला के ऍड करायचं याच्यात काय ऍड करायचं आपल्याला के मग काय होईल बरं पहिल्या दोन टर्म तशाच आहे x स्क्वेअर -4 बाय 5x प्लस काय के आणि के ऍड केलं इकडे काय घ्यायचा असतो x + a ब्रॅकेट स्क्वेअर लगेच घेऊन टाकायचं नेक्स्ट x स्क्वेअर -4 बाय 5x ऍज इट इज ठेवला प्लस के इज इक्वल टू याचं स्क्वेअरिंग करायची सेम सर्व काही सेम काही फरक नाही होत x स्क्वेअर प्लस ट्वाइस x प्लस a स्क्वेअर आणि याची काय करायची आता आपल्याला कंपेअरिंग करायची अँड वी गेट याची कंपॅरिझन केल्यावरती काय मिळणार आहे आपल्याला x च जातो स्क्वेअर वाला जातो आता इथं x वाला आहे इथं सुद्धा x वाला आहे x सोडून बाकी सर्व घेऊन लिहून घ्यायचे -4 बाय 5 इज इक्वल टू काय रे 2a
अँड इकडे काय राहील के इज इक्वल टू ए स्क्वेअर. ओके, आता काय होईल बघायचं. देअरफॉर हा 2 इथं मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल रे, डिवाइड होईल ना. डिवाइड आलं तसं तो 4 ला डिवाइडच करणार आहे. 2 1 जा 2, 2 2 जा किती जाणार आहे 4. म्हणजे इथं ए ची टर्म काय राहणार आहे रे, -2/5. -2 किती होणार तुमचं इथं 5. बरोबर. हा -2/5 ए ची व्हॅल्यू आली, ए ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू ना आपण. मग के इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय -2/5. त्याचं काय करायचं तुम्हाला स्क्वेअर. आणि देअरफॉर के इज इक्वल टू काय आला रे, मायनसचा स्क्वेअर काय होतो प्लस, 2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25. मी याचा अर्थ तुमची के ची व्हॅल्यू किती आली बरं, 4/25. इथपर्यंत काय, ही के ची व्हॅल्यू एकदा काय करायची असते प्लस, एकदा मायनस, सबट्रॅक्ट करायची, ऍड करायची. मग काय होईल बघायला. देअरफॉर नाऊ काय होईल बरं, इथं इक्वेशन कोणतं घ्यायचं असतं आपल्याला, एक्स स्क्वेअर -4/5x. आता के प्लस करायचं मायनस करायचं. के म्हणजेच कोण आहे आता 4/25. एकदा प्लस मध्ये घ्यायचं, एकदा मायनस मध्ये घ्यायचं. बाकी सी ची टर्म कोणती रे, -7/5 इज इक्वल टू काय 0. आलं का 5 टर्म तुमच्या. या 5 टर्म पैकी पहिल्या 3 टर्म काय परफेक्ट स्क्वेअर, बरोबर ना, ते राहतात, ते काही चेंज नाही होणार. मग काय होईल बघा इथं तुमचं. देअरफॉर आता काय करायचं तुम्हाला, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट काय राहणार आहे एक्स, मधल्याचं काय इथं, आणि शेवटचं 4 चा स्क्वेअर काय होणार आहे स्क्वेअर रूट 2, आणि 25 चा 5. त्याचं काय करायचं रे स्क्वेअर. झाले तुमची स्क्वेअर रूट झालं तयार. आता कोण उरला तुमच्याकडं, मायनस तो उरलाय. पण बघा ना, डिनॉमिनेटर सेम आहे का इथं, नाही. मग याला 5 ने मल्टिप्लाय करू म्हणजे किती होणार आहे 25. डिनॉमिनेटरला 5 ने केलं तर न्यूमरेटरला सुद्धा 5 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. मग काय होईल बरं, -4/25 ऍज इट इज मायनस 7 × 5 काय येणार आहे 35 अपॉन 5 × 5 काय येणार आहे 25. डिनॉमिनेटर सेम झाला का रे, डिनॉमिनेटर सेम झाला, आपण एकदाच लिहिणार आहे. देअरफॉर x -2/5 ब्रॅकेट स्क्वेअर. आता डिनॉमिनेटर सेम येतो, एकदाच लिहिणार आहे आपण. दोघं मायनस मायनस म्हणजे मायनस लिहिणार आहे, दोघांची मात्र होणार काय ऍडिशन. दोघांचे मायनस मायनस साइन असल्या होती काय ऍडिशन. 35 + 4 किती आहे बरं 39 इज इक्वल टू काय बरं 0 इज इक्वल टू 0. हा -39/25 तिकडे गेला काय होणार आहे प्लस. बघा झाला प्लस इज इक्वल टू झाला ना. काय केलं इकडचं तिकडे गेला प्लस होतो ना, केला ना प्लस, झाला का नाही. ओके, मग आता आपण स्क्वेअर आहे का रे हा, जसा हा स्क्वेअर पाहिजे तसा हा स्क्वेअर पाहिजे ना आपल्याला. मग आता स्क्वेअर तर नाहीये, मग काय करावं लागेल बरं, x -2/5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 39 हा कसलाही स्क्वेअर नाहीये. मग काय घ्यायचं अंडर रूट मध्ये टाकून द्यायचा 39. 25 कसला तरी स्क्वेअर आहे, कसला रे 5चा, मग त्याचा काय घ्यायचा स्क्वेअर. आल्या का दोन्ही टर्म स्क्वेअरच्या आल्या. आता काय घ्यायचं यांचा आपल्याला स्क्वेअर रूट. taking square root of both sides. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्यायचं. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल, वी गेट x -2/5. स्क्वेअर गेला ना तुमचं, पण स्क्वेअर रूट घेताना एक टर्म काय ती प्लस आणि एक काय ती मायनस. कोणाची बरं √39/5. स्क्वेअर स्क्वेअर गेले ना, कारण स्क्वेअर रूट घेतले ना आपण. काल इथपर्यंत एकाला प्लस घ्यायचं ना एकाला मायनस घ्यायचं. मग काय होईल बरं, देअरफॉर x -2/5 इज इक्वल टू √39 किती होणार आहे रे 5. आणि सेकंड काय घ्यायचं आपल्याला x -2/5 इज इक्वल टू -√39/5. हे -2/5 -2/5 प्लस तिकडे गेला का आणणार आहे, सॉरी मायनस तिकडे गेला का आणणार आहे प्लस होऊन जाणार आहे.
मग काय होईल बघा. Therefore, x is equal to अंडर रूट 39 अपॉन 5 हा मायनस आहे, अपोजिट साईडला गेला का होणार आहे प्लस 2 अपॉन 5, बरोबर का रे. अँड सेकंड चला फर्स्ट सॉल्व करून घेऊ. मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम आहे का रे, एकदाच लिहून घेऊ ना आपण. वरती कोण राहिलं बरं, अंडर रूट 39 प्लस 2. हे थोडं चांगलं नाही दिसत म्हणून आपण काय करू, 2 प्लस पहिला 2 घेऊ. अंडर रूट काय बरं 39 अपॉन काय होणार आहे 5. आलं का पहिलं रूट तुमचं. आणि सेकंड काय बरं, अँड सेकंड वाला कोणतं आहे, सेकंड वाला एक्स इज इक्वल टू मायनस अंडर रूट 39 अपॉन कोण होता 5, मायनस वाली टर्म. हा मायनस तिकडे गेला का होणार आहे प्लस, प्लस किती जाणार आहे 2 अपॉन 5. डिनॉमिनेटर सेम आहे ना रे, डिनॉमिनेटर सेम असले आपण काय करतो तो एकदाच लिहितो. मग 2 घेतला मी पहिला, मायनस काय केला अंडर रूट 39. मग पहिलं रूट तुमचं हे असणार आहे, सेकंड रूट हे असणार आहे. देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर एक्स इज इक्वल टू काय बरं 2 प्लस अंडर रूट 39 अपॉन 5 अँड एक्स इज इक्वल टू काय 2 मायनस अंडर रूट 39 अपॉन. दिस इज आवर सोल्युशन. कळालं का 6वं एक्झाम्पल. नक्की छोटस एक छान उदाहरण होते. कळालं मुलांनो, नक्की एकदम काही डाऊट राहील का, अजिबात नाही. अशा प्रकारे आपण इथं 4 एक्झाम्पल घेतलेले आहेत. 2 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क दिलेले आहेत. एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचा आन्सर टाकायचं. तुम्ही मात्र सर्वांनी लिहून आणायचं जे ऑफलाईन मध्ये बसले त्या सर्वांनी. अशा प्रकारे आपल्या इथं प्रॅक्टिस सेट 2.3 इथे संपेल. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचा प्रॅक्टिस सेट आणणार आहे 2.4. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, अडचण असली तर कमेंट करू शकतात आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.